चला आता गृहप्रवेश कधी करायचा आहे? अहो आता तुम्ही सगळ्या जणी इथे माझ्या सोबत आहात म्हटल्यावर आजच गृहप्रवेश व्हायला हवा ना. आजच्या पेक्षा उत्तम मुहूर्त असूच शकत नाही, नाही? मन्या, वल्लरी, आई मायव, या घराचं तर रुपडच पालटी टाकलं तुम्ही. मन्या, वल्लरी, तुम्ही दोघांनी मिळून तुमचं स्वप्न पूर्ण केलंय. दादा, पुष्पा वहिनी कुठे आहेत? त्या नाही आल्या? आली आहे, येते. पुष्पा, अ पुष्पा, तेव्हा आज वल्लरीचं, माझ्या लाडक्या धाकट्या जाबेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होई गेलं. आमच्या घरची लक्ष्मीच नाही सरस्वती बी आहे ती. आमच्या वास्तूवरती अशीच कृपा ठेवली. वल्लरी, खरंच तुझं गैरा अभिमान वाटू राही बाई. बघ ना, म्हणजे इतक्या कमी वयात एवढं सगळं मिळवलं. पुष्पा वहिनी, तुम्ही आणि सासूबाई नसत्या ना तर हे सगळं खरंच शक्य नव्हतं. तुम्ही घराकडे लक्ष दिलं म्हणून मी माझ्या कामाकडे नीट लक्ष देऊ शकले. हो. वल्लरी, घर म्हणजे अन्नपूर्णा आणि आमचं घर तू आहेस वल्लरी. घे. माय व, कशा बहिणी बहिणींसारख्या राहतात माझ्या दोन्ही सुन्या. कोणाची नजर न लागो माय. बाय वल्लरी, चला आवरूया आता. गृहप्रवेशाची तयारी करायला हवी ना. हो, हो हो हो, चला चला चल. ऐका ना, मला जरा निघावं लागेल, मी येते. काय? अहो श्वेता ताई, काय बोलताय तुम्ही? आपल्या घराचा गृहप्रवेश अजून बाकी आहे. असं कसं जाल तुम्ही? तुमच्याशिवाय कसं होईल? आणि अगं, हो कळतंय मला. मला सुद्धा थांबायचंच होतं ग. माझी इच्छा होतीच की मी इथे थांबावं, पण मला जर उशीर झाला ना तर उगाच प्रॉब्लेम होईल.
म्हणून श्वेता, एक 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 मिनिट श्वेता, ऑल ओके ना? हे म्हणजे उशीर झाला तर प्रॉब्लेम काय होणार आहे? ट्रॅफिक ट्रॅफिक सुरू होईल ना संध्याकाळचं, म्हणून बाकी काही प्रॉब्लेम नाही. मी तर नको टेन्शन घेऊ, आम्ही सोडतो तुला नंतर. येतं ते. हां बघ, अजित सोडेल. नाही नको भाऊजी, उगाच तुम्हाला कशाला त्रास. मी जाते भाऊजी, काय काळजी करू नका. थँक्यू. बाय. श्वेताबाई, ऐका तरी. वल्लरी, हे बघ, आज शुभ दिवस आहे. तू वाईट वाटून घेऊ नकोस. आपण तयारीला लागूया. मी काय म्हणते, आता इथेच म्हणजे एकाच घरात गृहप्रवेशाची तयारी किंवा तुमची तयारी खूप गोंधळ होईल नाही का? माझ्या घरी जाऊन रेडी व्हायचं का आपण? हा, तेजा बरोबर बोली राहिली. वल्लरी, तू गृहप्रवेशाची तयारी तेजाच्या घरी जायचं कर. हा वल्लरी, मी आहे ना रेडी. मी पाहते सगळं, तू जा. वहिनी, तुम्ही आणि सासूबाई म्हणतात तर मी जाते तेजाताईंकडे. चला, घे जा तेजा तिला. चांगली तयारी करते. हो हो हो, चल गो. येतो. अजित, हां आतली खोली दाखवतो. जा. वा तेजाताई, तुम्ही घर अगदी मी सांभाळून ठेवायचे ना तसंच सांभाळून ठेवलंय. खरंय, पण ही तिच्या होणाऱ्या नवऱ्याची करामत असणार आहे. नाहीतर आपल्या तेजाला ऑफिसच्या कामातून घर आवरायला वेळ मिळणार आहे का? काही प्रेरणा प्लीज. नाही प्लीज वगैरे नाही, खरं तेच बोलतेय. पण काही असो, तुमची जोडी एकदम छान दिसते. तेजा, आता लग्न करायला काही हरकत नाहीये गो. हो ग बाई, आम्ही करणार आहोत लग्न, डोंट वरी. नाही कराच. बास झालं आता लिव्ह इन मध्ये वगैरे राहणं. बरं. मिठूताई कशा असते? 2 वर्ष झाले, त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आपल्यासोबत. कोणासोबत असतील, कशा असतील, कोणास ठाऊक. खूप काळजी वाटते हो मला त्यांची. मी आणि हर्षित एकत्र राहतोय हे कळल्यानंतर मिठूनी एकदा कॉल केला होता. खूप चिडली माझ्यावर, खूप बोलली. त्यानंतर पुन्हा परत काहीच कॉन्टॅक्ट नाही. तेजाताई, तुम्ही अजिबात दोषी वाटून घेऊ नका. तुम्ही जे केलं त्यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही योग्य निर्णय घेतला. खरंय वल्लरीचं. मिठू जेव्हा हर्षित दादांना सोडून गेली तेव्हा जर तू खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली नसतीस ना, तर कदाचित त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. तेजा, तू मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टी खूप छान सांभाळल्यास बघ. ए, पुरे झालं आता. आज काही माझा कौतुक सोहळा नाही आहे, वल्लरीचा कौतुक सोहळा आहे. चला, रेडी व्हायचंय ना, उशीर होतोय आपल्याला. आम्हाला पण रेडी व्हायचंय.
चल 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 चला चला चला. हॅलो. हॅलो श्वेता, कुठे आहेस तू? निघाली नाहीस अजून? हो मी 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 निघाले, पोचते थोड्या वेळात. ऍक्च्युली आज वल्लरीच्या घराचा गृहप्रवेश होता ना, त्यामुळे सगळे आग्रह करत होते थांब थांब म्हणून. अगं मग थांबायचंच ना. नाही हो, ट्रॅफिक लागलं असतं ना, अजून उशीर झाला असता, म्हणून म्हटलं नकोच ते, म्हणून निघाले. पण मी निघाले, पोचते थोड्या वेळात. अगं हो, किती वेळा सांगशील? कळलं मला, तू निघाली आहेस आणि थोड्याच वेळात घरी पोहोचशील. हो. ऐका ना, आज स्वयंपाकाला थोडा उशीर होईल, पण मी आल्या आल्या गरम गरम करून वाढते सगळं. हा, आज तुझ्यासाठी स्वयंपाक मी बनवणार. तुम्ही कशाला आहो? हॅलो. सासूबाई, समीसाठी वातीवेळ देता का जरा? हाण. हो, बघून घ्या आणि पूजेचं साहित्य एकदा पाही. पूजेचं साहित्य. हा, हे पूजेचं साहित्य पाही घ्या आणि बाकीचं मी पाहते. हा. गहू तांदूळ पण आणते इथे. पुष्पा हा जरा आडी आहे, मला बोलायचं आहे तुझ्याशी. हा, कामं पडलेत ना इथं, उडकू द्या. अगे पुष्पा, कामं राहू दे, मला बोलायचं आहे तुझ्याशी. मया काय झालं? आई आलोच गो 2 मिनिटात. चल चल म्हणलं ना. पडले ना भो. अहो काय माझ्या हात सोडून काय करत तुम्ही? सासूबाई बाहेरच उभे आहेत. अगे तू वेडी बिडीस का ग?